नमस्कार, देशभक्तीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्यात येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकांपूर्वी अनेक राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग आणि आउटगोइंग सुरू झाले आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपाच्या संपर्कात असून ते लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। प्रयागराज नंतर 2027 मध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देश विदेशातून कोट्यवधी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे। या पार्श्वभूमीवर हजारो कोटींची कामे हाती घेतली जात आहे। या कामांची व्याप्ती जशी वाढत जाईल तसे अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे। कुंभमेळा कामात 30हून विभाग जोडले आहेत। या विभागातील रिक्त जागा विहित पद्धतीनुसार भरण्याची सूचना करण्यात आली आहे। ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ऍग्रीगेटर्सद्वारे जादा प्रवास भाडे आकारताना कॅब चालकाला मोबदलाही कमी दिला जात होता। त्यामुळे परिवहन विभागाने त्यावर कारवाई करून निश्चित दर ठरवून त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे। परंतु नियमानुसार दर आकारणी केली जात नसल्याने 23 सप्टेंबर रोजीपासून ओला, उबर, रॅपिडोचे कॅब चालक सरकारी नियमाप्रमाणे प्रवासी दर आकारले जाईल। कर्जतमधून आफ्रिकन ग्रे पॅरेट आणि ब्लू गोल्ड मकाव आणि स्कारलेट मकाव असे एकूण 9 पक्षी चोरीला गेले होते। गेली 2 महिने पक्ष्यांचा शोध सुरू होता। कर्जत पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत होते। 2 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर सर्व पक्षी तामिळनाडूमधील चेन्नई येथून ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे। पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील येरवाडा परिसरात उघडकीस आली। या घटनेनंतर येरवाडा पोलिसांनी पत्नी आणि तिच्या आई विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। मृत तरुणाचे नाव अक्षय विजय साळवे असे आहे। महाराष्ट्रातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे। त्यामुळे अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। दरम्यान अशा परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट पक्षाचे धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर हे स्वतः पुराच्या पाण्यात उतरून लोकांना मदत करत असल्याचं दिसून आलंय। खासदार ओमराजे निंबाळकर हे बचाव कार्य करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। केंद्र सरकारने ठाणे जिल्ह्यातील 53.174 एकर मीठ दराची जमीन महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे। उत्तर मुंबईचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती समाज माध्यमांवर दिली। ही जमीन दहिसर वसई खाडी दरम्यान होणाऱ्या महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आली आहे। या निर्णयामुळे मुंबई महापालिकेच्या वर्सोवा भाईंदर प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे। मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात 2 सप्टेंबर रोजी राज्य सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकांवर सुनावणी घेण्यापासून उच्च न्यायालयाने सोमवारी सुटका केली। त्यामुळे या प्रकरणी अन्य खंडपीठासमोर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने वस्तू व सेवा कराची द्विस्तरीय कर रचना अंमलात आणल्यामुळे राज्य सरकारच्या महसुलात 60% म्हणजे जवळपास 10 ते 12 हजार कोटी रुपये वार्षिक घट होण्याची शक्यता आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रात 7,000 कोटी आणि इलेक्ट्रिक आणि इतर सेवा क्षेत्रात जवळपास 5,000 कोटी रुपयांचे उत्पन्न कमी होईल असा अंदाज आहे। मात्र दुसरीकडे बाजारपेठेत खरेदी विक्री प्रचंड वाढून अधिकचा महसूल राज्य सरकारला मिळेल असा विश्वास सरकारी पातळीवर व्यक्त होत आहे। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होऊ घातल्या आहेत। यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। अशातच पुण्यात एका बॅनरने राज्याचे लक्ष वेधले आहे। एक संघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे एकाच बॅनरवर झळकल्याने हे बॅनर राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशभक्ती। नमस्कार।